कर माधव लय गप गप बसलाय. काय नाही बसलो आपला असं सहज. सहज आहे. काय हो, दोन दोन बायका तुला. कायचे दोन दोन बायका? मग माझ्या मारतोय का माधव तू? लोकांना मजाच वाटते रे. मला माहिती माझ्या मनात काय चाललंय, माझ्यावर काय परिस्थिती चालू आहे. काय चाललंय तुझ्या मनात? काय चालणार आहे? मला बघ ना एखादं गिरायक तसं. करा, चाष्टाच करा सगळे. तुम्हाला कळतंय मुद्दा म्हणून केलंय का मी? अरे मुद्दा म्हणून नाही, पण बघ जमलं आता. अरे काय जमलं काय? एक आहे ना, एकच ठेवायचं असतं माहिती का. तसं तुला झालेलं नाही म्हणायला. मग मी आणि तेच म्हणतोय. छान असेल तर करू नको. का रे? आणि मी तुला माहिती माझ्या पहिल्या बायकोला किती जीव लावित होतो मी. पर जीवापाड प्रेम करायचं होतं तिच्यावर. त्यांनी काय केलं तर पैशाच्या लालची विकलं मला, विकलं नवऱ्याला. ऐकलं. आता काय इथं नाईला जण राहावं लागतंय. अवघड आहे. कसं बी आमचं मन कोण बघतोय, ज्याला त्याला त्याचीच खुशी राहते. तसं काय तसं माझं पण बघ ना कुठेतरी नको. नको चेष्टा करून मी. अरे चेष्टा नाही, मूडमध्ये खरं नाही. बोलतोय म्हणा माधव. बघते की घरचे तुझे तुला, जे घरचे बघते तिकडेच लग्न कर. असं नको करू काही. अरे घरची तर बघा ना, म्हणून तर मी म्हणलं बघा माधवला विचारून. मी काही एजंट आहे काय का पोरी येते माझ्याकडे? अरे पोरी नाही तुझ्याकडे, पण झालंय तुझं म्हणून म्हणलं. दोघे दोघे तुला इथं तसं मला तरी एखाद तरी बघ की. कर चाष्टाच कर, अख्खं गाव चाष्टा उडवतंय माझी. तर काय करणार? तुम्हाला कसं झालं लागा? नाही मग आता काय बसलो होतो थोडं, हे हालते. झालं? लागलं सर रँकिलला. झालं मग आता निदान लक्ष घाला आपलं म्हणून. नाही, आता नुसतं फक्त मानायला होतं, आता हे काय आपलं झालं सगळं. मी पहिल्यापासून आपलं म्हणूनच करतोय. आणि मी काय थोडी मुद्दा म्हणून केले त्या गोष्टी. आपण पुढे जाऊन काय डोक्याला खोराक नको. नाही नाही, आता काय ते पुरीन ठरवलं झालं. मी नको म्हणत होतो, मालकीन बाई नाही ऐकल्या. आमचे बी अगोदर काही गोष्टी कानावर नाही ना. तुम्ही तुमचा आता डायरेक्ट परस्पर निर्णय घेतला. मला बी माहित नव्हतं. याचं काय म्हणणं आता? काय नाही आलं तू माधवकडे भेटायला भेटायला. करू द्या काम धंदा त्याला आता. चालतं. ये मग, मी मारेन माझ्या कामावर चक्कर मारेन का. बरं चालतं, येतो मग. हा. काय चाललं होतं पप्पा? काय आता हे तुमचं प्रकरण म्हणलं व्यवस्थित